जी.आर. कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। महाराष्ट्र शासनाचा सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या पगारासंदर्भात जुलै पेड इन ऑगस्ट पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 26 जुलै 2024 रोजीचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2024 सन 2024-25 अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती आणि या अनुषंगाने सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे जुलै पेड इन ऑगस्ट पगाराचा मार्ग रिकामा झालेला आहे। कर्मचाऱ्यांचं जुलै पेड इन ऑगस्ट पगार जो आहे तो नियमित वेळेत मिळणार आहे। त्या संदर्भातलं लेखाशीर्ष नियंत्रक अधिकाऱ्यांनी वितरित अनुदान जे आहे ते या जी.आरच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये असंही नमूद केलेलं आहे की वित्त विभागानं शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील विहित सूचना 1959 मधील परिशिष्ट 26 मधील तरतुदी विचारात घेऊन किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावं। त्याचबरोबर 2001 रोजी किंवा त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही। दुसऱ्या वेळेच्या जुळ्या अपत्याचा अपवाद वगळता ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही आणि या संदर्भातल्या ह्या महत्त्वपूर्ण अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी असंही देखील याच्यामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे निश्चितच जुलै पेड इन ऑगस्ट पगार जो आहे त्या संदर्भातला निधी जो आहे तो निधी वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे जुलै पेड इन ऑगस्टचा जो पगार आहे तो शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असलेल्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना नियमित मिळणार आहे आणि त्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय। महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।